अजयचे 15 दिवसांपूर्वी लग्न झाले होते. नाही म्हणून सुद्धा वैष्णवी सोबत लग्नाला जावे लागले होते, कारण तिच्या चुलत भावाचे लग्न होते मोहेगावला. लग्न छान झाले. परत येण्याची वेळ झाली होती. दोघांनी सगळ्यांचा निरोप घेतला आणि गाडीवर टांग टाकली. परतीचा प्रवास सुरू झाला होता. अजयसाठी हा रस्ता नवीन होता. रात्रीचे 8 वाजले होते. अजय ज्या रस्त्याने मोहेगावला आला होता तिथे मध्येच 2 फाटे लागलेले होते. अजयने घाईघाईने भलत्याच रस्त्याला गाडी घातली. वैष्णवीच्या सुद्धा लक्षात ही बाब आली नाही. थोडे समोर गेल्यावर एक छोटीशी चहाची टपरी होती. तिथे अजयने गाडी थांबवली. 2 चहा बनवायला सांगितलं. चहा बनवणारा माणूस त्या दोघांकडे आश्चर्याने बघत होता. त्या म्हाताऱ्या माणसाची टपरी बंद करण्याची वेळ झाली होती आणि ऐन वेळेवर शेवटी हे गिराईक आलं होतं. त्याने विचारलं, काय पाहुणं, कंच्या गावचं आणि एवढ्या राज्याला कुठं चाललं होय? अजयने कपाळावर आठी आणत उत्तर दिले, आम्ही गणपूरचे, मोहेगावला लग्नाला आलो होतो. त्या माणसाने एकदम दचकून विचारलं, मग इकडं कुठं चालला तुम्ही? ह्यो रस्ता एकदम उलटा आहे. एवढे बोलून त्या म्हाताऱ्या माणसानं चहा दिला. अजय वैष्णवीकडे पाहत तिला खुणावत होता. तो म्हातारा सारखी बडबड करत होता, एवढ्या राज्याला इकडे यायची हिम्मत कोणाची होत नाही. लवकर वापस जावा. या रस्त्यानं जो बी गेला त्याचं लय बुरं झालं. वैष्णवीचा चेहरा थोडा घाबरला होता, पण अजयनं तिची समजूत घातली आणि खिशातून 10 रुपये काढले. त्या म्हाताऱ्याजवळ ठेवले. तिथून घाईघाईने अजयने गाडी काढली. आज माहीत नाही कसं, पण काळोख खूप दाटला होता. नुसते रातकिड्यांची किरकिर आणि कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. अजयला वैष्णवीने मागून घट्ट मिठी मारलेली होती. तिला भीती वाटत होती. मोटरसायकलचा वेग वाढला होता. अजयला मात्र एक समजत नव्हते की इतका वेळ झाला, कोणते गाव का लागत नाही. कमीत कमी 1 तास झाला, पण कोणतेही गाव त्यांना दिसले नाही. पुढे काय होणार याची कल्पनाही त्यांना नव्हती. अजय आता खरंच गोंधळला होता की आपण ज्या रस्त्याने आलो होतो तो हा रस्ता नव्हताच. तो म्हातारा खरंच बोलत होता. आपण भटकलो आहोत आणि नेमके लग्न झालेली बायको सोबत आहे. अजयला या कल्पनेनेच घाम फुटला होता. झालं हेच कुठे कमी होतं. आणखी एका संकटाची भर पडली होती. अजयची मोटरसायकल झटके देत होती. अचानक ती बंद पडली. अजय किक मारू लागला, तरीही गाडी चालू होत नव्हती. अजयने पेट्रोल बघितले आणि त्याला धक्काच बसला. पेट्रोल अर्धी टाकी भरून होते, तरीही गाडी चालू होत नव्हती. वैष्णवीला आता रडू कोसळले होते. आपल्यासोबत हे काय होत आहे? एकतर रस्ता भटकलो आणि आता गाडीही बंद पडली. अजयने 17 वेळा खटपट करून बघितली, पण काही उपयोग झाला नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. हवेत बराच गारवा होता, पण तो गारवा या दोघांनाही असह्य वाटत होता, कारण पाऊस येणार अशी चाहूल त्यांना लागलेली होती. अजयला काहीतरी सुचले. त्याने खिशातील मोबाईल काढला. आता शेवटचा पर्याय त्यांच्या जवळ होता. मोबाईल उघडला. कोणाला तरी कॉल करून मदत बोलवावं असं त्याचा विचार होता, पण नेटवर्क मिळत नव्हते. मोबाईल असून सुद्धा काहीही उपयोग नव्हता. आता खरंच शांत असलेल्या अजयचं डोकं फिरलं होतं. त्याने मोबाईल रागाने वैष्णवीजवळ दिला आणि स्वतःला शिव्या देऊ लागला. वैष्णवी त्याची समजूत घालत होती. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होती. अहो, इतका राग बरा नव्हे, निघेल काहीतरी मार्ग. वैष्णवी त्याला धीर देत म्हणाली. अचानक वीज कडाडली. वैष्णवीने अजयला घट्ट मिठी मारली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. लवकरच पाऊस सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली. अजयने क्षणाचाही विलंब न लावता स्टँड काढले आणि गाडी लोटायला सुरुवात केली. आता मात्र थांबायचे नाही. काही असो, थांबले तर आपण दोघंही पावसाने ओले होऊ, असे म्हणत तो गाडीला जोर लावत होता. वैष्णवी त्याच्या पाठीमागे चालू लागली. गाडीचा फोकस लावलेला होता. अर्धा तास झाला होता. रस्त्याच्या थोडं बाजूला लाईटचा उजेड असणारे
घर त्यांना दूरवरून दिसले. आशेचा किरण त्यांना दिसला होता. अजयला आता कुठे थोडं बरं वाटलं होतं. घराच्या पलीकडे एक वेडेवाकडे वाळलेले झाड होते. त्या झाडाकडे जास्त वेळ बघण्याची हिंमत दोघांची नव्हती, कारण एखाद्या चित्रपटातील भयानक दृश्य दिसते तसे ते झाड दिसत होते. ते गाडी लोटत लोटत घराजवळ आले होते, पण त्यांना एक समजले नाही की एवढ्या पूर्ण रस्त्यावर हे एकच घर कसं काय. पण एवढा विचार करण्याइतका वेळ कुठे होता. अजयने घराच्या समोर गाडी उभी केली. घरावर एक मोठी पाटी लावलेली होती, गर्ल्स हॉस्टेल. अजयने घराच्या दरवाजावर थाप मारली. आतून एक बाई बाहेर आली. त्या बाईला पाहून अजय आणि वैष्णवी थोडे घाबरूनच गेले, कारण त्या बाईचा आवाज एकदम माणसासारखा येत होता. अजय त्या बाईला विचारू लागला, काकू, आम्ही मोहगाववरून परत चाललो होतो, तर राजूरच्या फाट्यावर आम्ही रस्ता चुकलो आणि माझी गाडी बंद पडली. ही माझी बायको वैष्णवी. ती बाई काही न बोलता वैष्णवीकडे बघत होती. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ती निहाळत होती. वैष्णवी पुढे झाली आणि बोलू लागली, काकू, आता पाऊसही सुरू होणार आहे. कृपया आम्हाला आजच्या रात्री निदान पाऊस थांबेपर्यंत तरी थोडा आसरा द्या. वाटले सर एका दिवसाचे पैसे घ्या. ती बाई तिला थांबवत म्हणाली, पैसे कुणाला पाहिजे, खुशाल राहा, चला आत. त्या बाईचा दिलदारपणा पाहून दोघेही थोडे निश्चिंत झाले. घरामध्ये प्रवेश केला तेव्हा त्या बाईचा रूममध्ये टेबल खुर्ची जणू तिचे ऑफिस होते. ते फक्त घर नसून हॉस्टेल होते, पण सगळीकडे जाळे लागलेले होते. टेबलवर ठेवलेले रजिस्टर बघितले. भिंतीवर कॅलेंडर लावलेले होते. 2007चा जून महिना असलेले पान वर होते. अजयने दचकून बघितले. त्याने विचार केला की मान्य आहे जून महिना चालू आहे, पण आजचे वर्ष तर 2024 चालू आहे. इतके जुने कॅलेंडर ही बाई कसे काही ठेवू शकते. जाऊ द्या, वैष्णवी त्या बाईला विचारत होती, तुम्ही इथे एकट्याच राहता का? आसपास तर कोणतेच घर नाही. ती बाई तिच्या तीक्ष्ण अशा स्वरात उत्तरली, हे मुलींचे हॉस्टेल आहे. सगळ्या मुली उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेल्या, त्यामुळे मी एकटीच आहे. आणि आता तुम्ही आलात. अजय आणि वैष्णवीला ही जागा खरंच अजीब वाटत होती, पण काही पर्याय नव्हता. ती बाई म्हणाली, तुम्हाला जेवण आणून देते. अजय म्हणाला, काकू, आम्ही लग्नावरून जेवून आलो, काही आवश्यकता नाही. त्या बाईने वरच्या मजल्यावर काही खोल्या होत्या, तिथे या दोघांना जायला सांगितले आणि काही अडचण असल्यास खाली येऊन सांगा असे तिने सांगितले. अजय आणि वैष्णवी एका रूममध्ये गेले. एक कॉट होता, पण त्यावर खूप धूळ साचलेली होती. सगळ्या रूमला जाळे लागलेले होते. अजय म्हणाला, खरंच किती आळशी आहे ही बाई, हॉस्टेलची साफसफाई सुद्धा ठेवत नाही. हसतच वैष्णवीने खिडकी उघडली. पावसाने चांगलाच वेग पकडला होता, थांबण्याचे नाव घेत नव्हता. हवेतील गारवा अंगावर काटा आणून गेला. वैष्णवी कॉटवरची धूळ साफ करत होती. अजय खुर्चीवर बसला होता. अजयला खूप झोप येत होती. त्याने तिला लवकर आवरायचं सांगितलं. कॉट झोपण्यासाठी योग्य आहे ना याची खात्री करून दोघे कॉटवर पडले. वैष्णवी अजयच्या डोक्यावर हात फिरवत होती. अजयने तिला खिडकी बंद करण्यास सांगितले. वैष्णवीने खिडकी बंद केली. तिच्या अंगावर काटे आलेले होते. चादरी धुळीने माखलेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी अंगावर घेतल्या नाही. वैष्णवी अजयच्या बाहुपाशात विलीन झाली होती. तेवढ्यात खाटकन आवाज झाला. खिडकी जोरात उघडल्या गेली. दोघांचाही मूड ऑफ झाला होता. इतक्या जोरात खिडकी कशी काय उघडली हाच विचार हे दोघं करू लागले होते. अजय स्वतः उठला आणि खिडकी लावली. अजय आता खिडकीजवळ थोडा वेळ थांबला. खिडकी उघडणार नाही याची खात्री करत तो कॉटवर आला आणि वैष्णवीजवळ झोपला. पुन्हा तोच प्रकार. जोरात खिडकी उघडली. पावसाचे फवारे दोघांच्याही अंगावर उडाले. दोघे ओले चिंब झाले होते. बाहेरून असाच कोल्हे ओरडण्याचा आवाज येत होता. त्या शांत अशा वातावरणात तो आवाज आणखीनच भयानक वाटत होता. अजयने पुन्हा खिडकी लावली.
वैष्णवीला खुर्चीवर बसवले आणि तो कॉटवर बसला. अहो, मला खूप भीती वाटत आहे. ही खिडकी वारंवार उघडत आहे आणि आवाजही खूप येत आहे. वैष्णवी खरंच खूप घाबरली होती. तू कशाला घाबरते? मी आहे ना, अजय तिला समजावत होता. अजयने तिच्या हाताला हात धरून कॉटवर बसवले. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेवले आणि डोळे बंद केले. वैष्णवी सुद्धा निद्रेच्या अधीन झाली. साधारणतः रात्रीचे 2 वाजले असतील. अजयने डोळे उघडले. खिडकी उघडलेली होती. पाऊस थांबला होता. वाऱ्याचाही वेग आता कमी झालेला होता. अजयने सहज वैष्णवीकडे बघितलं. अजय जोरात ओरडला. त्याच्याजवळ वैष्णवी झोपली नव्हती, तर ती बाई झोपली होती. अजय दुसऱ्याच खोलीत आलेला होता. त्याने त्या बाईला उठवले. ए उठ, मी इथे कसं काय? काय केले माझ्यासोबत? माझी बायको कुठं आहे? एवढे बोलून अजय जोरात पळत वरती गेला, ज्या रूममध्ये वैष्णवी होती. अजय धापा टाकत रूममध्ये आला. पाहतो तर काय, वैष्णवी कॉटवर शांत झोपलेली होती. त्याने वैष्णवीला उठवले. तिला घट्ट मिठी मारली आणि तिला विचारले, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. का, काय झालं? वैष्णवी त्याला विचारत होती. हे बघ, आपल्याला लवकरच इथून निघायला पाहिजे. का, कसे, हे मी तुला नंतर सांगतो. प्रश्न विचारू नको. ही जागा बरी नाही. आणि ती बाई सुद्धा. अजय आणि वैष्णवी खिडकीमधूनच बाहेर आले, कारण खाली जाणे धोक्याचे होते. अजयला स्वतःची लाज वाटू लागली होती. बायकोला काय सांगावं ही हिंमत त्याच्यात नव्हती, आणि सांगावं तर कोणत्या तोंडाने. अजयने गाडीला चावी लावली, किक मारली, बायकोला मागे बसवले आणि सुसाट गाडी चालवत समोरच्या मार्गाला लागला. अजय आता मागे वळून सुद्धा बघत नव्हता. अजयच्या मनात राग होता, पण काय करणार? बायको सोबत होती आणि तीच त्याची कमजोरी ठरली होती. सूर्याने थोडे डोके वर काढले होते. अजय एका फाट्यावर आला होता. त्याने मोटारसायकल उभी केली. सकाळी सकाळी त्याचे डोके एवढे जड झाले होते की एखाद्या दगडावर आपले डोके आपटून हलके करावे असे त्याला मनोमन वाटत होते. तो चहाच्या टपरीवाला म्हातारा त्याला दिसला. त्याने आवाज दिला, ओ आजोबा, ओळखलं का? काल आलो होतो. त्या म्हाताऱ्याने अजयकडे पाहून हसतच म्हटले, अरे बाबा, काल मी बिमार होतो. काल टपरी बंद होती आणि मी तुला कधी पाहिलं नाही. अजय आणि वैष्णवी दोघेही चकित झाले. हे नेमकं काय घडत होते? हा म्हातारा खोटं बोलत होता की हा आपल्यासोबत झालेला काहीतरी खेळ आहे? वैष्णवीच्या विचारशक्ती पलीकडची ही गोष्ट घडली होती, पण अजय मात्र साक्षी होता. अजयने त्या म्हाताऱ्याला विचारले, इथे कुठे आसपास एखादे हॉस्टेल आहे का जिथं मुली राहत होत्या? अरे बाबा, इकडं सगळ्या खेड्यातले माणसं आणि शहर तर लय लांब आहे. इकडं कशाचं आलं हॉस्टेल? त्या म्हाताऱ्याने सहज उत्तर दिले. अजय आता खूपच रागावला होता. बोलत होता, मग मी काय खोटं बोलतोय का? वैष्णवी, तू तरी सांग. त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती त्याची समजूत घालत होती. अजयचे डोळे चमकले. त्याने म्हाताऱ्या माणसाला आणखी 1-2 बोलवायला सांगितले. म्हाताऱ्यासोबत माणूस आला. त्याच्याजवळ मोटरसायकल होती. अजय आणि वैष्णवी गाडीवर बसले आणि ज्या रस्त्याने आले होते त्याच मार्गाने परत निघाले. अजय पुढे आणि दुसरी मोटरसायकल त्यांच्या मागे. अर्धा तास झाला. अजय ज्या हॉस्टेलवर थांबले होते त्या जागी आले. अजय आणि वैष्णवी नुसते पाहतच राहिले. रात्री ते भयानक, विचित्र दिसणारे वाळलेले झाडच त्या ठिकाणी होते. हॉस्टेलच्या ठिकाणी काहीही नव्हते. जणू ते पूर्ण हॉस्टेल कुठेतरी गुडूप झाले होते. अजयच्या शरीरातील पूर्ण शक्ती नाहीशी झाली. हृदय बाहेर येते की काय असे त्याला वाटू लागले. डोळ्याच्या समोर अंधार येऊन अजय जमिनीवर पडला. वैष्णवी गोंधळून जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करीत होती, पण अजय तिच्या आवाजाच्या खूप दूर गेला होता. आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात, कारण रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला ऐकावेच लागेल. अजयने आता शेवटची खिडकी लावली होती. वैष्णवीच्या मांडीवर डोके ठेवून डोळे बंद करू लागला,
15 मिनिटात वैष्णवी निद्रेच्या अधीन झाली होती. तिला व्यवस्थित झोपवून उठला. 0 लाईटचा उजेड पडला होता. अजयला खूप सारे प्रश्न पडले होते. अजय ताडकन उठला. ती खोली चाचपू लागला. कॉटच्या खाली त्याला एक छोटी डायरी दिसली. खाली वाकून त्याने ती काढली. धुळीने माखलेली ती डायरी त्याने झटकली. त्याने मोठ्या कुतूहलाने ती डायरी उघडली. मोबाईलची टॉर्च लावली. रुपाली नावाच्या मुलीची ती डायरी होती. खूप सुंदर असे अक्षर होते तिचं. अजय एक एक पान पलटत होता. अजयच्या मनात हा विचार जरासाही आला नाही की आपण कुणाची तरी वैयक्तिक डायरी वाचत आहोत. पण या ठिकाणी नेमके काय आहे आणि हे हॉस्टेल थोडे अजीब का वाटत आहे याची माहिती कदाचित मिळेल ही आशा वाटत होती. अजयला पहिल्यांदा 20-30 पानं वाचताना बोर झालं. त्या मुलीने हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतला होता तेव्हापासून तिने लिहायला सुरुवात केली होती. एका पेजवर त्याला वेगळेच लिहिलेले दिसले. आज तारीख 19 मे 2007. आज दिवस खूप चांगला गेला. पण बाई आज माझ्यावर चिडल्या होत्या. कारण आज बाई म्हणत होत्या की तू घरी जा, नको थांबू. खूप इथे राहायची हौस आहे ना तुला. पण बाईंना थोडी माहीत होते की घरी गेले की घरचे एक विचार करतात. तो म्हणजे मुलगी मोठी झाली, तिचे लग्न करायचं. नाही करायचं मला लग्न. मला स्वतःच्या पायावर उभं राहून जीवनात काहीतरी करून दाखवायचं आहे. मी खूप मोठी होणार, ते काही असो. बाई आणि मी एकटीच सध्या या घरात राहत आहोत. पण मी भिणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी स्वतःला सावरू शकते. आणि अजयला नवलच वाटले. कारण मधले 16 पाने फाडली होती आणि 15 तारखेचे पान शेवटचं लिहिलेलं होतं. रात्रीचे 8 वाजले होते. मला खूप आठवण येत आहे सर्व मुलींची. का येत नाही त्या लवकर. मला एकटीला खूप भीती वाटत आहे. अचानक कशा काय बाई बदलू शकतात. मी काय करू, कुणाला सांगू. या बाई कशा आहेत. कारण इथे जुन्या बाई गेल्यानंतर जे काही होत गेले. काय लिहू मी. माझे हातही लिहायला धजावत नाहीत. काही पुरुष इथे येत असत. त्यांच्या गप्पा, त्यांच्या बाईसोबत हसणे खिदळणे हे गेल्या 12 दिवसापासून चालू आहे. बाईला विचारले तर म्हणे ते वरिष्ठ लोक आहेत. पण वाटत तर नव्हतं मला. मी कसं सांगू कुणाला. बाहेरही जाऊ देत नाहीत आणि माझ्यासोबत कधी काहीही होऊ शकते या बाबतीत मी जबाबदार राहणार आहे. कारण जुन्या बाई सांगत होत्या घरी जा. आज मला खूप भीती वाटत आहे. आणि हे त्या डायरीच्या लिहिलेल्या पानातील शेवटचे पान होते. पण मधली पाने कोणी फाडली. काय झालं त्या मुलीचं. ही बाई आपल्याला खोटं तर नाही बोलत ना. आणि 15 जून 2007 हा दिवस आणि आज तर 15 जून आहे. हे कसं शक्य आहे. ही डायरी त्या मुलीने लिहिलीच नाही का. आणि त्या बाईने कॅलेंडर जून 2007 लावले होते. काहीतरी गडबड नक्की आहे. अजय चक्रावून गेला. अजयचं डोकं सुन्न झालं. अजयला शांत झोप लागली. ती डायरी वाचता वाचता तो पलंगावर आडवा झाला. सकाळी उठून पाहतो तर त्याची पाचावर धारणच बसली. कारण त्याच्या बाहुपाशात त्याची प्रिय पत्नी नव्हती तर ती बाई होती. विजेच्या वेगाने तो उठला. त्या बाईला शिव्या दिल्या आणि थेट आपल्या बायकोला बघायला गेला. बाकीचा त्यांचा पुन्हा हॉस्टेल जवळ येईपर्यंतचा प्रवास आपल्याला माहीत आहेच. अजय हॉस्टेल जिथे होते त्या जागी वैष्णवी आणि त्या माणसासमवेत पोहोचला होता. तिथे गेल्यावर त्याची बोबडीच वळली. एकतर रात्रीच्या प्रसंगाने तो स्वतःच्याच नजरेतून उतरला होता. तो दोषी नव्हताच, पण नियती त्याला दोषी मानत होती. त्याचे मन त्याला दोषी मानत होते. हॉस्टेल तर त्या ठिकाणी नव्हतेच. त्याची दातखिळी बसू लागली. त्याने वैष्णवीला एक प्रश्न केला. रात्री तू उठली होती का. काय झालं रात्री. वैष्णवी भीतीपोटी थरकापत बोलत होती. तूच तर होतास. आणि काय झालं असं का विचारतोस. तुझ्यासाठी ते नवीन होतं का. मी तर हिच्याजवळ नव्हतोच. तर हे काय. नुसत्या विचाराने तो अजय जागेवर गोठल्या गेला. हृदयातून एक कळ आली. डोक्याच्या नसा फुगल्या. उभ्यानेच दानकन जमिनीवर कोसळला.
वैष्णवी आणि बाकी 2 जण त्याला उठवत होते, पण तो त्याच्या हाकेच्या खूप दूर गेला होता. आजेचे डोळे आकाशाच्या दिशेने सताड उघडे होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या